घेतलं, त्याच्यावरती अद्याप निर्णय घेतलेला नाही. निवडणूक होऊन गेली. मग अशा राष्ट्रपतींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या झोमण्याचं कारण काय? तुम्ही धमक्या देताय सर्वोच्च न्यायालयाला. आज या देशातल्या जनतेची एकमेव जो आशेचा किरण कोणता असेल थोडाफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय. तो आशेचा दिवासुद्धा आपण विझवायचा प्रयत्न करतो असं मला वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की आता आमचाच निर्णय आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं किंवा सरन्यायाधीशांनी 2.5-3 वर्ष ऐकल्यावर काय निर्णय दिला? काय दिला? घटनेच्या 10व्या कलमात म्हणजे अनुच्छेद 10 आहे, सेक्शन 10 पक्षांतर विरोधी, त्याची सरळ हत्या झाली. सरळ सगळे आमदार अपात्र ठरायला पाहिजे अशी आमची भारतीय घटना सांगते. अनुच्छेद 10 सांगतो आहे. त्याचं पालन केलं नाही तेव्हा आमच्या उपराष्ट्रपतींना जाग आली नाही की सर्वोच्च न्यायालय चुकीचं वागते म्हणून. पण सरकारवर काही दिशादर्शक असं मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयानं केल्यावर याला मिरच्या लागतात. त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हटले सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही, टाळं लावा. सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला. मुळात पार्लमेंट राहिलेले नाही तर सुपर पार्लमेंट कशी काय होणार? पार्लमेंटमध्ये देशाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाहीत असे आमचे राज्यसभेचे चेअरमन यांना न्यायालयाची चिंता पडली की न्यायालय सुपर पार्लमेंट झालंय. काय हा प्रकार आहे? त्याच पार्लमेंटमध्ये तुमचा देखील आवाज दाबला गेला होता. मात्र विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात. विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं जात नाही. माझा अनुभव सांगतो. मी फक्त इतकंच बोललो की कुंभमेळ्यामध्ये 200 नाही तर 200पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे. लगेच माझा माईक बंद केला. कुंभमेळ्याच्या त्या चेंगराचेंगरीमध्ये 200 नाही तर 2000पेक्षा जास्त लोक मेल्याची माहिती आहे असं बोलण्याची सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला.